नमस्कार सर्व दर्शकांना. डिअर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ अतिशय साधा सोपा जरी असला तरी महत्त्वाचा खूप आहे. मी बोलत आहे आजच्या या टॉपिकमध्ये डायबिटीजबद्दल, शुगरबद्दल. आपला देश जो आहे, भारत जो आहे, हा डायबिटिक कॅपिटल आहे जगाचा. म्हणजे सर्वात जास्त रुग्ण जे आहे शुगरचे, डायबिटीजचे तुम्हाला भारतात सापडतील आणि सर्वात जास्त रुग्ण तुम्हाला भारतात सापडतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या औषधी कंपन्या आहेत, देशातल्या असू द्या किंवा विदेशातल्या असू द्या, यांचा भर भारतावर असतो. कारण की सर्वात जास्त रुग्ण असल्यामुळे डायबिटीजच्या ज्या औषधी आहे, ज्या गोळ्या आहे, याचा खप आणि इन्शुलिनचा खपसुद्धा भारतात सर्वात जास्त होतो. त्याच अनुषंगाने खूप वर्षांपासून रुग्ण बघताना नेहमी आम्हाला रुग्णांची एक कंप्लेंट अशी असते, जी खरी कंप्लेंट आहे मित्रांनो, मी तेच सांगेल की आणि स्पष्टसुद्धा बोलेल की लोकं बोलतात की आमच्या घरामध्ये सीनियर सिटीजन आहे, जवळपास आई आहे, बाबा आहे, किंवा कधी-कधी असंही असतं की रुग्ण जो कमवता व्यक्ती आहे तो स्वतः असतो किंवा त्यांची मिसेस असते. तर या लोकांना किमान 2 लोकांना तरी घरामध्ये शुगर असते आणि यांचा औषधीचा जो खर्च आहे, म्हणजे लोअर मिडल क्लास घ्या किंवा साधे वर्किंग क्लासचे जे लोक आहेत, ज्यांचं सोर्स ऑफ इन्कम कमी आहे, तर भरमसाठ जो खर्च होतो या 2-3 लोकांचा, त्याच्यात आमचं बजेट फार कोलमडून जातं. तर तुम्ही असं काही औषध आम्हाला सांगू शकत नाही का, ज्याने आईवडिलांची किंवा त्यांची स्वतःची शुगरही कंट्रोलमध्ये राहील आणि जो आमचा बजेट विस्कटतो, तर त्याची सुद्धा थोडे पैसेही वाचतील. तर मित्रांनो, त्याच कंप्लेंटला लक्षात ठेवता आजच्या व्हिडिओमध्ये मी अशी आपल्याला औषधी सांगेल, जी आम्ही जवळपास 6-7 वर्ष झाले आमच्या वेगवेगळ्या डायबिटीसच्या पेशंटमध्ये ती वापरतो आहे आणि विदाऊट एनी प्रॉब्लेम, कुठलेही महागडी औषधी न घेता आम्ही आरामात त्यांची शुगर कंट्रोलमध्ये ठेवलेली आहे. नमस्कार, मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझे चॅनल डॉक्टर स्वप्नील वाडवेकर. डिअर फ्रेंड्स, मी मागील काही वर्षापासून वेगवेगळ्या आजारांवर आयुर्वेदिक व ॲलोपॅथी मेडिसिनच्या साहाय्याने चिकित्सा करतो आहे. जर आपण फर्स्ट टाईम दर्शक आहे आणि तुम्ही चॅनलला व्हिजिट करताय, तर अशाच गोष्टींसाठी आमच्या चॅनलला लाईक करून, सबस्क्राईब करून, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, कारण की जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ आणू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर टॉपिक स्टार्ट करू मित्रांनो. या टॉपिकमध्ये सांगेल की मी असं कुठलं औषध आहे जे डायबिटीज तुमचं उत्तमरित्या कंट्रोल ठेवून फार कमी पैशामध्ये तुमचे पैसे वाचवू शकतं. ते औषध कसं कार्य करतं, कुठे कुठे कार्य करतं, कोणी हे औषध घ्यायचं नाही आहे आणि कुठले औषध हे म्हणजे कुठले रुग्ण हे औषध आरामात घेऊ शकतात. मित्रांनो, मी बोलत आहे मेटफॉर्मिन या औषधाबद्दल. बायगनाइट्स कॅटेगरीचं हे औषध आहे मेटफॉर्मिन 500. स्क्रीनवर एक साधा फोटो दिसेल तुम्हाला मेटफॉर्मिन 500चा. मेटफॉर्मिन 500 हे असं सॉल्ट आहे जे वेगवेगळ्या औषधी बनवणाऱ्या कंपन्या या सॉल्टला घेऊन, सॉल्ट कशाला म्हणतात की एक असं प्रमुख घटक द्रव्य राहतं ज्याला औषधी कंपनी घेऊन एक आकर्षक नावाने त्यांच्या एक जे स्वतः जे ते एक नाव देतात, एक आकर्षक नाव, आणि त्याला मार्केटमध्ये, बाजारामध्ये हे विकत असतात. तर तसंच मेटफॉर्मिन 500 हे घटक आहे. आता जाणून घेऊ की हे कसं कार्य करतं डायबिटीसच्या रुग्णांमध्ये. मेटफॉर्मिन ही बेसिक लाईन थेरपी आहे जर तुम्हाला डायबिटीज डिटेक्ट झाला असेल तर. आणि असेही जर रुग्ण आहे ज्यांना खूप वर्षांपासून डायबिटीज आहे आणि ते हा व्हिडिओ बघताय, तर त्यांनी आयुष्याच्या त्यांच्या ट्रीटमेंटच्या टप्प्यामध्ये कधी ना कधी नक्की मेटफॉर्मिन 500चा वापर केलेला असेल. मेटफॉर्मिन कार्य कसं करतं शरीरामध्ये? मेटफॉर्मिन लिव्हरमधलं ग्लुकोजचं प्रोडक्शन कमी करत असतं डिअर फ्रेंड्स. सोबतच जे आहे शरीरामधली इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवतं आणि शुगर कंट्रोल करण्याचं कार्य करत असतं. HbA1c लेवल कमी करण्याचं सुद्धा हे कार्य करतं आणि सोबतच हृदयालाही प्रोटेक्ट करतं. BPच्या पेशंटमध्ये सुद्धा उत्तम कार्य करते. आणि जे लेडीज पेशंट आहे ज्यांना पाळीच्याही काही समस्या आहे, PCOSचे जर काही प्रॉब्लेम वगैरे आहे, अशा केसेसमध्ये सुद्धा उत्तम कार्य जे आहे मेटफॉर्मिन 500 करत असतं. आता कुठल्या कुठल्या रुग्णांनी मेटफॉर्मिन, जे डायबिटीसचे पेशंट आहे त्यांनी मेटफॉर्मिनचा वापर करायचा आहे हे मी आपल्याला सांगेन. थोडक्यामध्ये मी बोलेल, जास्त बोलणार नाही, कारण की व्हिडिओ फार लांब होऊन जाईल अशा केसेसमध्ये. डायबिटीज जो आहे मित्रांनो 2 प्रकारचा असतो. एक आहे टाईप 1 डायबिटीज आणि दुसरा आहे टाईप 2 डायबिटीज. टाईप 1 डायबिटीज म्हणजे काय की इन्शुलिन डिपेंडेंट डायबिटीज. असा डायबिटीज ज्याच्यामध्ये इन्शुलिनची गरज भासते शरीराला, त्याला टाईप 1 डायबिटीज म्हटलं जातं. आणि टाईप 2 डायबिटीज जो आहे तो नॉन इन्शुलिन डिपेंडेंट डायबिटीज असतो. तिथे इन्शुलिनची गरज पडत नाही. जो गोळ्या, औषधी, इतर जे उपाय आहे यांनी शरीरामध्ये साखर कंट्रोल केली जाते, शुगर कंट्रोल केली जाते. तर मेटफॉर्मिन 500चा वापर जो आहे टाईप 2 डायबिटीजमध्ये केला जातो मित्रांनो. तर कशी सुरुवात करायची? आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या गायडन्समध्ये किंवा फिजिशियनच्या गायडन्समध्ये असे रुग्ण ज्यांना नवीनच साखर उत्पन्न झाली, म्हणजे डायबिटीज उत्पन्न झाली आहे, ज्यांचं वजन फार जास्त आहे, ज्यांना किरकोळ हार्टचे प्रॉब्लेम वगैरे आहेत,
पाळीच्या जर काही समस्या आहे, असे रुग्ण ज्यांची आपल्याला शुगरही कंट्रोल करायची आणि वजनही कमी करायचं आहे, आणि खूपदा असेही लोक असतात की ज्यांना आर्थिकदृष्ट्या अजिबात जो 3-4 हजार रुपये महिन्याचा खर्च आहे तो परवडत नाही इतरही आजारांमुळे, त्या केसेसमध्ये मेटफॉर्मिन 500चा तुम्ही सुरेखरित्या वापर करून घेऊ शकता. तर मेटफॉर्मिन 500 जो आहे आपल्याला एक गोळीपासून सुरू करायची जर वजन कमी असेल तर, आणि एखाद्या महिन्याने तुम्हाला ब्लड शुगर चेक करून जर ती कंट्रोल झाली तर एक गोळी दिवसाला तुम्ही जेवणानंतर घ्यायची आहे. आणि जर कंट्रोल नाही झाली तर मग डॉक्टरांच्याच गायडन्समध्ये तुम्ही दिवसाला 2 वेळा गोळ्या या घेऊ शकतात, सकाळ संध्याकाळ जेवणानंतर. पेशंट खूपदा हे विचारतात की आम्ही आमच्या नातेवाईकांना बघितलं आहे, मित्रांना बघितलं आहे की ते सकाळी गोळी घेतात, मग दुपारीही गोळी घेतात आणि संध्याकाळी गोळी घेतात, उपाशीपोटीसुद्धा ते गोळी घेतात. काही रुग्ण असेही असतात जे जेवणाला बसायच्या आधी गोळी घेतात आणि मग ते जेवण स्टार्ट करतात. तर मित्रांनो, मेटफॉर्मिन 500 अशी औषधी आहे जिचा वापर नेहमी जेवणाच्या नंतर केला जातो. जेवणाआधी उपाशीपोटी जर तुम्ही ही गोळी घेतली तर मग पोट फुगणं, ॲसिडिटी वगैरे होणं, पोटात गडबड होणं असे प्रॉब्लेम बघायला मिळतात. त्यामुळे या साध्या सोप्या औषधाचा वापर तुम्हाला नेहमी जेवणानंतर करायचा आहे. आपले डॉक्टर जे आहे ते नेहमीच तुम्हाला सांगतील की मेटफॉर्मिन 500 जर तुम्ही घेणार असाल तर एक गोळी सकाळ संध्याकाळ तुम्हाला जेवणाच्या नंतर घ्यायची आहे आणि याला मॉनिटर करत राहायचं आहे. याच्यासोबतच कुठल्या रुग्णांनी मी आपल्याला सांगितलं की कुठले कुठले रुग्ण ही गोळी घेऊ शकतात. नवीन ज्यांना डायबिटीस उत्पन्न झाली आहे, शरीरामध्ये ज्यांचं वजन फार जास्त वाढलेलं आहे, कार्डियकचे जे काही पेशंट आहे हार्ट वगैरेचे, हे सगळे जे रुग्ण आहेत ते घेऊ शकतात. लेडीज पेशंटसुद्धा, मध्यम वयाचे लोक घेऊ शकतात, सिनियर सिटीजन घेऊ शकतात आणि ज्यांना नवीन उत्पन्न झाले ते पण पेशंट घेऊ शकतात. आता कोण घेऊ शकत नाही? ज्यांना ऑलरेडी किडनीचा प्रॉब्लेम आहे, डायलिसिस वगैरे सुरू आहे, डायबिटीसचे जे काही औषधी सुरू आहे, तर त्या रुग्णांमध्ये मेटफॉर्मिन 500चा वापर करता येत नाही. आता कोणाकोणाला चालतं, कोणाला नाही चालत. कधी कधी एक महत्त्वाचा टप्पा असा पण आहे की HbA1c 7च्या खाली असेल तर आरामात आपण याचा वापर करतो. पण HbA1c जर अत्याधिक प्रमाणात वाढलं असेल तर मेटफॉर्मिनमध्ये डॉक्टर वेगवेगळे जे औषधी आहे याची जोड देऊन जे आहे शुगर कंट्रोल करण्याचं कार्य जे आहे डिअर फ्रेंड्स करू शकतात. व्हिडिओ संपवता महत्त्वाच्या प्रश्नाचंही मी उत्तर देईल की मित्रांनो, जर मेटफॉर्मिन आपल्याला सुरू करायचं असेल, मेटफॉर्मिन 500 सकाळ संध्याकाळ जर तुम्हाला घ्यायची असेल तर याचा खर्च किती येतो? अंदाजे महिन्याला 200 रुपये जे आहे, 200 रुपये महिनामध्ये आम्ही आरामात जे आहे पेशंटची डायबिटीज जी आहे, शुगर जी आहे ती कंट्रोल ठेवलेली आहे. स्क्रीनवर तुम्हाला 3 ते 4 फोटो दिसतील वेगवेगळ्या औषधी कंपन्या ज्या मेटफॉर्मिन बनवतात त्यांच्या वेगवेगळ्या नावाचे. आपण कुठलाही एक औषधी जी आहे ही गोळी निवडून तुमच्या फॅमिली फिजिशियनच्या किंवा डॉक्टरांच्या गायडन्समध्ये मेटफॉर्मिनचा वापर तुम्ही करू शकता डिअर फ्रेंड्स. तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसतील 3 ते 4 प्रकारचे, मी इथे इमेज जे आहे दिसतील. यापैकी तुम्ही गोळी जी आहे ती निवड करून याचा तुम्ही वापर सुरू करू शकता. तर डिअर फ्रेंड्स, हा व्हिडिओचा पहिला भाग होता. दुसऱ्या भागामध्ये मी आपल्याला सांगेल की खूप वर्षांपासून ज्यांना डायबिटीज आहे आणि डायबिटीजमुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे साईड इफेक्ट जसं की वारंवार वगैरे लघवी लागणं, त्वचेचे विकार वगैरे होणं आणि महत्त्वाचं म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथीचे जे पेशंट आहे की कंटिन्यू हातापायाला मुंग्या येणं, हातापायांची आग होणं, असे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स बघायला भेटतात, त्यामध्ये आयुर्वेदिक औषधांच्या सहाय्याने आपण कसं त्यांना कंट्रोल करू शकतो हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. उत्तमरित्या शुगर कंट्रोल करण्यासाठी कुठलेही रुग्ण असू द्या, HbA1c लेवल काही असू द्या, नवीन असू द्या किंवा जुनं असू द्या, मित्रांनो, एक जीवनशैली नियमित असणं गरजेचं आहे, आहार नियमित असणं गरजेचं आहे, योग्य आहार नियमित असणं गरजेचं आहे आणि व्यायाम तर विसरलाच नाही पाहिजे मित्रांनो. डेली एक्सरसाइज किमान 25 ते 30 मिनटं वॉकिंग गरजेची आहे. जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये भाजून घेतलेलं जे धान्य आहे त्याचा वापर केला, म्हणजे गहू असू द्या, तांदूळ असू द्या, याला कच्चं जे आहे आपण कढईमध्ये परतून घ्यायचं आहे आणि जेही भाजलेलं धान्य आहे, फळभाजीपाला आहे, पालेभाज्या आहे, कडधान्य याचा वापर करायचा आहे, तर शुगर फार चांगली आपल्याला इथे कंट्रोल करता येते. तर हा आजचा छोटा पण महत्त्वाचा व्हिडिओ होता डिअर फ्रेंड्स. जर आपल्याला कुठल्याही प्रकारची समस्या असेल डायबिटीसच्या संदर्भामध्ये, मेटफॉर्मिन 500च्या संदर्भामध्ये, तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करू शकता. आम्ही लवकरात लवकर त्याचा रिप्लाय घेतो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये आणि भाग 2 सह. तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आपली आज्ञा घेतो. धन्यवाद.